हॅलो एव्हरीवन, राधे राधे अँड हाय फ्रॉम माय चिमुताई. तर इथे आम्ही सगळेजण रेडी झालो छानपैकी आणि आम्ही निघालो. आता तुम्ही म्हणत असाल आता कुठे चालली आहे, तर मला ना ठिकठिकाणी जागा एक्सप्लोअर करायला मात्र खूप आवडते. तर आमची ननंदही आलती माझी आणि त्यांचे चिल्लू पिल्लू पण आलते. तर म्हटलं की एक मंदिर आहे जे की चाकण आणि शिक्रापूर रोडला लागतं, पिंपळे जगताप रोडवरून, जी की अंबिका माता मंदिर आहे आणि ते खूप सुप्रसिद्ध आहे. तिथे खूप जणं तिथे नवस करायला येतात आणि जेव्हा कुणाचं लग्न वगैरे असेल तर ते सगळेजणं त्या ठिकाणी जातात. तर तिथे आम्ही चाललो होतो आणि जाता जाता आम्हाला ही नर्सरी भेटली, कारण की माझी मम्मी आणि वहिनी काहीतरी झाडं घेणार होते. तर आम्ही ती झाडं आमच्या गाडीमध्ये ठेवली आणि नंतर आम्ही जाताना ते ड्रॉप करणार होतो त्यांच्याकडे. तसंच माझ्या चिमुताईला मी छान एक गोंडस रेडी केलं होतं आणि मीही मात्र छान अशी रेडी झालते आणि निघालो. तर जाता जाता आम्हाला असे सुंदरसे घरं वगैरे, म्हणजे प्रॉपर पूर्ण गावाचा फील येत होता. आणि इथे पहा, भगवा झेंडा पाहिला ना तर रक्तामध्ये काय मिसळतं किंवा काय उसळतं हे कळतच नाही. तर आम्ही या मंदिरापाशी पोचलो आणि इथे पहा, पूर्ण ते ग्राउंडवर म्हणजे जे गवत होतं तिथेवर श्री अंबिका माता म्हणून असं एवढं छान लिहिलेलं होतं. आणि आम्ही जाता जाता आम्हाला मात्र खूप उशीर झाला होता, म्हणजे थोडंसं ऊन लागलं होतं. आणि मंदिरात जास्त फार गर्दी नव्हती, कारण की तिथे सहसा जेव्हा नवरात्री वगैरे असतात ना तर तेव्हा खूप जास्त गर्दी वगैरे असते आणि गर्दीतच जातात. तर जाता जाता मंदिरात आधी मी पाय वगैरे धुतलो आणि मग मंदिरात प्रवेश करायचं. आणि ही जी घंटा आहे ना, तर तुमचा हात पोहोचावा तिथे तोपर्यंत मध्ये एक त्यांनी हे यूज केलं आहे, तार. तर पण तो जेव्हा घंटा वाजली ना, जेव्हा मनात असं त्याचा आवाज घुमला, दॅट वॉज सो प्रिसेशियस, म्हणजे एवढं शांत वाटतं ना मनाला. तर माझ्या चिमुताईंनी वागला, यानी की अंबिका माताचा जो वाहन आहे त्यालाही दर्शन करून आम्ही पुढे निघालो. आणि माझी चिमुताई स्टार्टिंगला नाही म्हणत होती, पण मी तिला शिकवलं की नाही, दर्शन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे पहा, किती सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आणि खूप छान. म्हणजे कोणी म्हणजे त्या होत्या तिथे बसलेल्या साईडला लक्ष देण्यासाठी, पण माझ्या चिमुताईने छानपैकी असं दर्शन घेतलं डोकं टेकून. आणि हे मंदिर ना 24 तास म्हणजे ओपनच असतं, तुम्ही कधी जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकता. असं माझ्या चिमुताईने पाया वगैरे पडून घेतला. आणि ते मात्र मला खूप आवडतं की तिला त्या गोष्टी नाही का म्हणतात ना, लहान मुलांना तुम्हाला जे पण संस्कार द्यायचे आहेत ना ते 2 ते 5 वर्षाच्या मध्ये तुम्ही देऊ शकता आणि शिकवू शकता. तर म्हणून मी माझ्या चिमुताईला ना मात्र असं देवदर्शनाच्या ठिकाणी एक्सप्लोअर करायला खूप नेत असते, कारण की तिला त्या गोष्टी समजावा म्हणून. इवन तिला हे पण माहिती आहे की हळदी कुंकू जे असतं ते आपण एकमेकांना लावतो, कारण की घरामध्ये त्या गोष्टी आम्ही करत असतो. तिच्यासमोर तिलाही लावतो आणि तीही आम्हाला लावत असते. तर त्यानंतर चिमुताईला घेऊन मी मंदिराचा एक वेढा घातला, दर्शन वगैरे घेतलं छानपैकी आणि आम्ही पुढे निघालो. इथे पाहत असाल ना तर त्या मंदिराचं तसे छोटे छोटेसे एक खंडोबाचं मंदिर आहे, परत पुढं शिवजी मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, असं म्हणजे खूप सारे मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे. तर तुम्ही तिथे ना दर्शन वगैरे प्रॉपरली घेऊ शकता. हे नारायण बाबा मंदिर होतं, इथेही आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि पूर्ण मंदिर जे आहे ना पाहण्यासारखं आहे, अत्यंत शांत आणि डोंगराच्या वर आहे. तर इथे हवन करण्यासाठी देखील जागा आहे. आणि हा होता तो व्ह्यू डोंगरावर गेल्यावर. एवढा सुंदर शांत वातावरण होतं ना, मात्र खूप छान वाटलं. मग आम्ही थोड्या वेळ मंदिरात बसलो, म्हटलं खूप छान वाटत होतं, थंड अशी हवा वगैरे लागत होती. तर तुम्हीही असं तुमच्या फॅमिलीला घेऊन कुठे मंदिरात वगैरे, किंवा तुमच्याकडे जो अर्धा 1 तासाचा वेळ असतो ना तो काढून मात्र जवळ कुठे मंदिर असेल किंवा तुम्हाला माहिती असेल एखादं मंदिर, तर तिकडे नक्की जात जावा, कारण की मनाला जी शांतता भेटते ना ते तुम्ही विचारूच नाही शकत. तर विचार नाही करू शकत. सो इथे आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही थोडंसं खाली आलो. म्हटलं बाकीच्यांचंही दर्शन होत असेल तर आम्ही खाली आलो. इथे थोडंसं गार्डन वगैरे आहे जिथे की आम्ही बसलो, मस्ती वगैरे केली, फोटोज वगैरे काढले. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आमचे हे छोटेसे फोटोज जे आम्ही तिथे काढले. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय बाय, राधे राधे.